है, इतनी मार खाई है, तेरा प्यार कितना है। हमें एक दूसरे को क्षमा करना चाहिए और क्षमा के बदले प्रेम देना चाहिए। और इसका वचन कहता है कि या फक्त भारतातच नाही, गुड फ्रायडेचा दिवस पूर्ण वर्ल्ड मध्ये हा गुड फ्रायडेचा दिवस साजरा केला जातो. कारण या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व जगाचं पाप आपल्या अंगावर घेतलं आणि त्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रुसावर त्यांनी मरण त्या ठिकाणी पत्करलं आणि त्यांनी लोकांना दाखवून दिलं की हे मी तुमच्यासाठी, जशा माझ्या पित्याची योजना होती की जे परमेश्वरापासून आम्ही तुटलं गेलेलो होतो ते सर्व त्यांनी आपलं पाप त्यांनी आमच्या अंगावर घेऊन त्याने आम्हाला सोडवलं. आणि त्या निमित्ताने आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने चर्चमध्ये 12 वाजता हे चर्च सुरू होतं. प्रत्येक ठिकाणी 12 वाजता सुरू होतं आणि 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 7 जे शब्द वधस्तंभाचे ते 7 शब्दाचं विश्लेषण 7 लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात आणि या ठिकाणी सर्व लोक एकत्रित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं हा जो गुड फ्रायडेचा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. हा दिवस आमच्या सर्व लोकांसाठी, ख्रिस्ती बांधवांसाठी नाही, सर्व लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि उल्हासाचा दिवस आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या जवळ, परमेश्वराच्या जवळ जॉईंट केलं, म्हणून हे सर्व लोकांसाठी हा आनंदाचा दिवस म्हणून मानला जातो.